झाले असतील त्याच्यामध्ये लेझिम शिकलो असेल, गान शिकले असेल किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो असतो. त्याच्यातून मुलांना मैदानातली जी आवड आहे ती निर्माण होतेच आणि तो मुलांचा मैदानातला विकास व्हायलाच पाहिजे, तो महत्त्वाचा भाग आहे. पण एकीकडं मैदानातला विकास होत असताना दुसरीकडे माणसाच्या मनाचा पण विकास व्हायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं ना की आजकाल देशामध्ये जो एक माहोल झाला की कुठल्याही गोष्टीबद्दल स्वतःचं मतच नसतं. कुणीतरी काहीतरी सांगतं, फेसबुकवरती काहीतरी कुठलं तरी येतं, मी वाचत पण नाही आणि ते जसंच्या तसं पुढं फॉरवर्ड करतो. म्हणजे त्याच्यात पण अजून अनेकदा खूप वेळेला हे असतं ना की सकाळी आलेला एखादा मेसेज मी संध्याकाळी बघतो आणि मला आवडला म्हणून मी पुढच्याला पाठवतो. तो पाठवताना खालचं गुड मॉर्निंगचं गुड नाईट करावं एवढं पण लक्ष देत नाही, म्हणून तिच्या 10 वाजता पण तो फॉरवर्ड करताना गुड नाईट. कारण ते वाचतायची सवय नसते, समजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये नीट सारासार विचार करणं, हे चूक का बरोबर किंवा आता हे असं करायला पाहिजे का नाही पाहिजे हे नसतं. आणि त्याचे खूप वाईट परिणाम आजच्या हल्लीच्या काळामध्ये घडायला लागले. म्हणजे मी पुण्यात न आलो म्हणून मुद्दाम सांगेन की पुण्यामध्ये काहीतरी एका इंजिनियर असलेल्या मुलानं गोल टोपी घातली आणि त्याच्याबद्दलची एक अफवा काहीतरी चुकीच्या पद्धतीनं पसरली गेली, तर त्याच्यातून एका इंजिनियर असलेल्या मोहसिन खान नावाच्या मुलाला केवळ त्यानं गोल टोपी घातलेली होती, मुस्लिम आहे असं समजत होतं म्हणून त्याला मारून टाकण्यात आलं. किंवा अनेक ठिकाणी कुठंतरी काहीतरी कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना झाली किंवा काहीतरी झालं असं बातमी येते, बाबासाहेब आंबेडकरांचं असेल किंवा आणखी कुणाचंही असेल, देवाचं असेल, आणि मग त्याच्यावर दंगली पेटतात. पण बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कुणी असेल यांच्या पुतळ्यांचा अपमान व्हायला नाहीच पाहिजे, तो मुद्दा आहेच आहे. पण तो होत असताना त्याच्या विचारांचं जी विटंबना होतीये तेव्हा मात्र कुणाच्या भावना अस्वस्थ होत नाहीत आणि त्याच्यावरती आपण रिॲक्ट होत नाही का? कारण आपल्या मेंदूला सवय नाही लावलेली आणि आपण कायम आपला मेंदू कुणाच्या तरी अधीन टाकलेला असतो. म्हणजे भगतसिंगचं जे वाक्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला भगतसिंग आवडतो तर त्याच्यासाठी आवडतो की बंदुकीच्या गोळ्या आणि याच्यावरती तो नाही राहिला. त्याचं खरं एकदम नीट समजून वाचून गेलं पाहिजे. मग अशी सदाभाऊ पण ज्यावेळेला सांगत होतं भगतसिंगच्या बद्दलचं, तर त्यावेळेला पण एक मुद्दा असं होता ना की ते हा जो काय भगतसिंग 23व्या वर्षी फासावरती गेला, त्या 23व्या वर्षी फासावरती गेलेल्या भगतसिंगनं जी काही पत्र आणि टिपणं काढलेली आहेत, भाषणं केलेली आहेत किंवा जे काही त्यानं लिखाण केलं आहे त्याचं एवढं जाड पुस्तक आहे, एवढं जाड पुस्तक आहे 23व्या वर्षी फासावरती गेलेल्या भगतसिंगचं. मला भगतसिंग खूप आवडतो, तो त्या पुस्तकासाठी आवडतो, त्यातल्या विचारांसाठी आवडतो. आपल्यातल्या अनेकांना ज्यांना भगतसिंग म्हणजे फक्त बंदूक आणि पिळदार मिशा असं आठवतं, त्यांना भगतसिंग ह्या अर्थानं नाही कळत कारण ते समजूनच नाही घेतलं, त्याच्या पलीकडे गेलंच नाही आमचा इतिहास. म्हणजे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात पण भगतसिंग त्याच चौकटीत आला, गोळ्या झाडण्याच्या याच्यात. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सेवादल जेव्हा काम करतं तेव्हा आपल्याला मोठा भर द्यायला लागतो माणसाच्या विवेकी विचार करण्याच्या गोष्टी तयार होण्यासाठीचा, त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि मग त्याचा एक भाग आहे की लोकांनी बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत. आणि आजच्या काळात तर ते गरजेचंच आहे. ज्यावेळेला मत मांडणं हे एका अर्थानं काहीतरी देशद्रोहाचा गुन्हा असल्यासारखं होतं. मग अशा वेळेला मतं मांडायला लोकांनी शिकलं पाहिजे आणि त्याची सवय मुलांना लहानपणापासून लागायला पाहिजे. आणि म्हणून मला जे वाटतं ते मला बोलण्याची संधी, मला जागा मिळायला पाहिजे. याच्यासाठीच आपण जे शिबिरामध्ये माध्यम वापरतो ते आहे गटचर्चेचं. येतं लक्षात? गटचर्चा नावातच आहे. चर्चा म्हणजे काय? चर्चा म्हणजे काय? संवाद साधणं, एकमेकांच्या सोबत बोलणं. येतं लक्षात? आणि गट म्हणजे ग्रुप, इंग्लिशमध्ये आपण ग्रुप म्हणतो. म्हणजे एका समूहानं एकत्र यायचं, ग्रुपमध्ये यायचं आणि त्याच्यावरती चर्चा करायची. हे खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं माध्यम आहे, समजून घ्या. खूप वेळेला काय होतं, आपण शिबिरांमध्ये जातो, कुणीतरी एकच वक्ता तासभर बोलतो, भाषण करतो आणि आपल्याला कंटाळा येतो. असं वाटतं की यातल्या खूप गोष्टी मला माहिती आहेत ना. म्हणजे मगाशी पण मी ज्यावेळेला तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण यातला फरक विचारला, त्याचा हेतू काय होता? त्याचा हेतू मला किती येतं हे सांगणं नव्हतं. तर मला माहिती आहे तुम्हाला, तुमच्यातल्या काही जणांना माहिती आहे शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये काय फरक आहे. तो तुम्ही बोललात तर तो तुमचा मुद्दा होतो, माझा नाही होत. आणि मग यस, मला पण त्याच्यातलं कळतं, मला पण त्यातलं येतं, हा आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते. येतं लक्षात? आणि म्हणून मग आपण आपल्या मुलांच्या सोबत गटचर्चा घेतो आणि हे खूप प्रभावी माध्यम आहे. म्हणजे अगदी माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अगदी 5वी 6वी 7वीतल्या मुलांपासून तर कॉलेजच्या मुलांपासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत गटचर्चा होतात आणि त्या खूप चांगल्या आणि प्रभावी होऊ शकतात.
आपण जर त्याला नीट पद्धतीने हँडल केलं तर. म्हणजे एखाद्या वेळेला जर वक्ते नसतील, मी एका शिबिराला गेलो आणि तिथे वक्ते नाही आहेत, आता काय करायचं? तर तुम्ही विषय देऊन आणि मला पण एकट्याला मांडणी करायला समजा अडचण येते, नो प्रॉब्लेम. विषय मुलांना त्या गटचर्चेसाठी त्याचे काही प्रश्न बनवायला लागतात, ते कसे बनवायचे याच्याबद्दल आपण बोलूच यात. आणि मग तशी तुम्ही चर्चा करून घडवून आणली तर मुलांच्या आपापसामध्ये इतकी चर्चा होते, खूप चांगली. आता 2 दिवसांपूर्वी मी प्रेम, मैत्री आणि आकर्षण याच्यावरती एका ग्रुपसोबत बोलायला गेलो आणि मग त्यांना दिलं गटचर्चा करण्यासाठी. 3ऱ्या वयातली मुलं होती आणि मग फार छान येतं. मला प्रेम म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय, ह्याच्याबद्दल मुलांना पण वाटतं ना. 5वी 6वी 7वी 8वी 9वीची मुलं असली, 8वी 9वी 10वीची, तर त्यांच्या कन्सेप्ट असतात. ही मैत्री, हे प्रेम, हे आकर्षण. कदाचित काही जणांना आकर्षण लवकर समजत नाही, पण मग जेव्हा त्याची चर्चा करायला मुलांना दिलं त्यावेळेला इतके प्रत्येक ग्रुपला जवळजवळ 10 15 पॉईंट काढले. मग मी तेच सांगितलं असतं ना जे त्यांनी काढलं. मग आपण त्याला जोडू शकतो की हा यातला हा मुद्दा जरा चुकीचा आहे, हा मुद्दा बरोबर आहे, किंवा हा मुद्दा त्याच्यामध्ये अजून ॲड व्हायला पाहिजे. तर असं ज्यावेळेला आपण करत जातो. आणि मगाशी म्हणजे प्रशिक्षणाच्या मध्ये म्हटलं की आपला सगळ्यात मोठा भाग आहे की मुलांना त्यांची उत्तरं शोधू द्या. मी मगाशी पण जे सॉक्रेटिसचं उदाहरण दिलं ते त्याच्यासाठी दिलं. आपल्याला मुलांना ऐकता नाही द्यायचंय, कारण तुम्ही जेवढं ऐकता द्याल त्यावेळेला पुढच्या वेळेला मुलांचा प्रश्न पडला तर अरे ह्याचं उत्तर सगळ्यांनी सांगितलंच नाही, मग जाऊ दे, हे सोडून द्या. येतं लक्षात? जसं शाळेतल्या प्रश्नपत्रिकेच्याबद्दल पण होतं की सिलेबसच्या बाहेरचा एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तरच नाही देता येत. मग हे वेगळं काहीतरी विचार करण्याची मुलांना सवय लावणं, ती लहानपणापासून आवड निर्माण करणं, हा आपल्या गटचर्चेचा हेतू. मग काय करणार आपण त्याच्यासाठी? तर साधा आणि खूप महत्त्वाचा भाग आहे. जेवढी मुलं असतील त्यांचे आपण काही ग्रुप करणार. मग ग्रुपमध्ये काय होतं, थोडं लक्षात घ्यायला लागतं की समजा 2 3 4 मुलांचं जर असेल तर होईल चर्चा, पण ती तेवढी सकस नाही होणार. मग साधारणपणानं मुलांची संख्या बघून 8 ते 10 असं आपण वयोगट, 8 ते 10 मुलांचा एक ग्रुप, असे ग्रुप बनवू शकतो. शक्यतो ते ग्रुप बनवताना असं कळायला पाहिजे की एका गावातली, एका भागातली मुलं एकत्र नाही येणार. कधीतरी एखादा विषय असा असतो की ज्याच्यासाठी एका भागातली, एका गावातली मुलं एकत्र आलेली चालतात. म्हणजे उदाहरणार्थ मी आणि माझा परिसर असं असेल तर त्याच्यासाठी समजा एका भागातली मुलं आली तर चालू शकतात. पण जनरली बाकीची वेगवेगळ्या भागातली मुलं एकत्र घेतली तर एकमेकांच्या सोबत जास्त चर्चा करता येते. मग मुलांची संख्या किती आहे माझ्या शिबिरात, समजा 40 आहे, 50 आहे, जी काय असेल त्याचा हिशोब डोक्यामध्ये ठेवून आपण मुलांचे गट करायचे. आता गट केले आणि मुलांना म्हटलं चला आता बालविवाहावरती गप्पा मार, तर नाही होत. मुलांना समजत नाही ना काय त्याच्यावरती बोलायचं. आणि म्हणून मग अशा वेळेला काही प्रश्न आपल्याला त्यांना द्यायला लागतात, ज्या प्रश्नांच्या माध्यमातून मुलं चर्चा करू शकतात. या सगळ्या गोष्टीत कधी कधी आपल्याला थोडं एक सोपं टेक्निक बेसिक द्यायला लागतं. मग पुढे तुम्ही त्याला डेव्हलप करत जाता. येतं लक्षात? मग एक साधारण काय आहे, मी याच्यातनं 5 प्रश्न काढले. ज्या 5 प्रश्नांवरती तुम्ही कुठल्याही विषयावरती मुलांच्या सोबत गटचर्चा घेऊ शकता. तुम्ही ते प्रश्न 5च घ्या असं म्हणणं नाहीये, तुम्ही वाढवू शकता, पण किमान 5 मुद्दे जे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. म्हणजे काय, पहिला प्रश्न आहे बघा, तुम्ही मनामध्ये कुठला पण विषय आहे त्याला हा लागू पडतो. पहिला प्रश्न आहे की ज्या विषयाबद्दलची आपल्याला चर्चा घडून आणायची आहे त्याची सध्याची परिस्थिती काय आहे आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला. बघा, म्हणजे बालविवाह असू दे, धर्मनिरपेक्षता असू दे, जागतिकीकरण असू दे, शिक्षण असू दे, त्या सगळ्याला लागू होतं की आत्ता सध्या त्याची काय परिस्थिती आहे, या विषयाबद्दलची सद्यस्थिती काय आहे देशातली, समाजातली. नंबर 1. नंबर 2, त्याची जर काही वाईट अवस्था असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यातनं काय प्रश्न निर्माण झाले, म्हणजे बालविवाहातनं काय प्रश्न निर्माण झाले. हो ते तर याच्यातनं काही हो तर याच्यातून काय प्रश्न निर्माण झाले, म्हणजे काय अडचणी, काय समस्या निर्माण झाल्या, असं असू शकतं त्याच्यामध्ये. तिसरा मुद्दा त्याच्यातला काय येईल की त्याची कारणं काय. कधी कधी क्रम बदलायला लागतो. म्हणजे मी प्रश्न आधी सांगतो, मग मी क्रम कसा बदलायचा त्याचा टेक्निक पण सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ काय की समजा एक मी म्हणालो की सद्यस्थिती काय आहे. नंबर 2, त्या प्रॉब्लेमचे जो काही विषय आहे त्याच्या संदर्भातले काय प्रश्न निर्माण झाले, हा दुसरा मुद्दा. नंबर 3, त्याची कारणं काय, कशामुळे निर्माण झाला हा प्रश्न. मग तो कुठेही लागू पडतो.
बालविवाह घ्या, जागतिकीकरण घ्या, धर्मनिरपेक्षता घ्या, जातीय ज्या काही दंगली घडतात तो विषय घ्या, कुठल्याही विषयाला ते लागू होईल की त्याची कारणं काय. नंतरचा चौथा मुद्दा त्याच्यातला काय, त्याचे परिणाम काय होतात आणि कुणावरती होतात. ह्या कुठल्याही प्रश्नाचे काय परिणाम होतात आणि कुणावरती होतात, हा पुढचा. आणि मग शेवटचा प्रश्न येतो की ह्याच्यावरती काय उपाय करता येईल. जो कोणता तुमचा प्रश्न असेल त्या प्रश्नावरती काय उपाय करता येईल. त्या उपायांमध्ये 3 पॉईंट्स काढायचे. 3 स्तरावरती 3 पातळीवरती काय उपाय करता येतील. पहिला समाजाच्या पातळीवरती, दुसरा म्हणजे त्याला समाज येईल किंवा गाव येईल जे काय असेल ते, दुसरा सरकारच्या पातळीवरती काय प्रश्न आणि काय उपाय करता येतील, आणि तिसरा व्यक्तिगत माझ्या पातळीवरती मी काय करू शकतो. हा खूप महत्वाचा आहे की मी काय करू शकतो त्याच्यासाठी. म्हणून मी तो मुद्दा सगळ्यात शेवटी घेतलाय की ह्यानं हे केलं पाहिजे, देशानं हे केलं पाहिजे, सरकारनं हे केलं पाहिजे. सांगणं सोपं आहे, मी काय करणार. आता बघा ह्या जे मी तुम्हाला 5 प्रश्न सांगितले, 6 प्रश्न सांगितले, विषयानुसार कसा कुठल्याही याच्यानुसार क्रम बदलू शकतो. किंवा धर्मनिरपेक्षता घेतलं तरी सध्या देशातली काय स्थिती आहे, त्याची कारणं काय आहेत, काय प्रश्न निर्माण झाले, त्याची काय कारणं आहेत, त्याचा काय परिणाम होतो आणि कुणावरती होतो, त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे, सरकारनं काय केलं पाहिजे, कुटुंब किंवा समाजानं काय केलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे. येतं लक्षात. मग हे ह्यानुसार बदलतं. कधी कधी मी जो म्हणालो की कधी कधी प्रश्न आधी घ्यायला लागतात आणि कारणानंतर येतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की धार्मिक दंगली. तर धार्मिक दंगलींच्या संदर्भातलं असेल तर मग मी प्रश्न काय विचारू शकतो की त्याची सद्यस्थिती काय आहे आणि मग त्याला जोडून माझा प्रश्न काय येईल आधी, किंवा त्याचे काय परिणाम होतात, नाही काय समस्या धर्मनिरपेक्षतेला धरून आज देशामध्ये किंवा आजूबाजूला झाल्या, आणि मग त्याला ह्याची कारणं काय समजते. कधी कधी उलट होतं वेगळ्या पद्धतीने. म्हणजे काय, म्हणजे जर समजा ज्याला आपण असं म्हणूया की आधी तुम्हाला काय कारणं आहेत त्याच्याबद्दलची आधी चर्चा करायला लागते आणि मग परिणामांची. म्हणजे बालविवाह. तर बालविवाहाच्या मध्ये बालविवाहाची सध्याची परिस्थिती काय, मग तिथे तुम्ही आधी चर्चा करता की बालविवाहाची कारणं काय, का बालविवाह होतात, आणि मग तुम्ही चर्चा करू शकता की बालविवाहाचे काय परिणाम होतात, कुणावरती होतात, कसे होतात. येते. मग ह्याच्यावरती मग मुलांना गटांमध्ये वेळ द्यायचा. साधारणपणाने आपण एक अर्धा तासाचा वेळ देऊया. म्हणजे ते साधारणतः द्यावं, आपल्या वेळेच्या नुसार आहे. शक्यतो अर्ध्या तासात चर्चा संपत नाही हे आपल्यालाही माहिती असलं पाहिजे आणि आपण मुलांना पण कल्पना द्यावी की अर्ध्या तासात चर्चा होत नाही. पण आपण महत्वाचं त्याला कुठंतरी एक स्वरूप असायला पाहिजे म्हणून देतो. यदा कदाचित एखाद्या ठिकाणी तुम्हाला वेळ थोडा जास्त उपलब्ध असेल तर तो तुम्ही 5-10 मिनिटांनंतर वाढवून देऊ शकता. आता मग काय करायचं मुलांनी, त्या ग्रुप केल्यानंतर त्या ग्रुपमधल्या कोणाला तरी एकाला दस्ता प्रमुख म्हणून जबाबदारी देतो आपण. मग ते दस्ता नाही करणार, आपण जे काही प्रश्न सांगू ते एका वहीमध्ये लिहून काढायचे जे काही प्रश्न दिले ते. आणि मग जिथे त्यांना सोयीचं वाटेल, योग्य जागा वाटेल, आपण ठरवून दिलेली जागा असेल तिथे त्यांनी बसावं, एक एक प्रश्न घ्यावा. पहिल्यांदा एकमेकांची ओळख करून घ्यावी, तसं आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल त्या पद्धतीनं ओळख होते जरा एकमेकांच्या सोबत. आणि मग एक प्रश्न कुणीतरी जो कोणी गटप्रमुख असेल त्याने विचारायचा. प्रत्येकाने त्याच्यावरची आपापली मतं मांडायची आणि कोणीतरी एकानं ज्याचा अक्षर बऱ्यापैकी आहे त्याने ते मुद्दे लिहून काढायचे. मुद्द्यांमध्ये पण अख्खा निबंध लिहायची गरज नाही, मग त्याचे फक्त पॉईंट्स लिहा. 1, 2, 3, 4 जे काय पॉईंट्स आहेत ते, कारण त्याचे पॉईंट्स, परिणाम त्याचे पॉईंट्स. अख्खा निबंध डिटेलमध्ये वाक्य ज्याला आपण असं म्हणतो की कर्ता कर्म क्रियापद जे काय असं करण्याची काही गरज नाही. नुसतं पॉईंट्स ह्याची यादी करतो की नाही आपण किराणा मालाची, तशी केली तरी चालण्यासाठी तर वेळ वाचवायची आपल्याला आणि मग त्याची चर्चा होऊ शकते. आणि मग चार्ट पेपर आपण आता इथे तुम्हाला समजा असेल तर मग आपण प्रत्येक गटाला एक चार्ट पेपर देणार आणि स्केच पेन देणार. मग जी काही तुमची चर्चा झाली आहे ती त्या चार्ट पेपरवरती त्यांनी लिहायची. प्रश्न त्याचं जे काय असेल प्रश्न क्रमांक 1, 2, 3 प्रश्न लिहायची गरज नाही, कारण चार्टवरची मग जास्त जागा त्यालाच जाईल. मग फक्त प्रश्न, कारणे, परिणाम, उपाय, सरकार, कुटुंब, मी असे त्याच्यावरचे प्रश्न जर त्याच्यावरती लिहून घेतले आणि मग नंतर काय, ती गटचर्चा संपल्यानंतर त्या गटातल्या 2-3 पुढे यायचं. 1-2 तो चार्ट पकडायचा आणि कुणीतरी त्या गटातल्या एका माणसानं आमच्या गटात काय चर्चा झाली ती समजावून सांगायची.
लोकांच्या सोबत. जे काही तुमचे 4 गट झालेले असतील, 5 गट झालेले असतील, ते सगळ्या चर्चा सगळ्यांनी ऐकायची. हे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती त्याचा समारोप करू शकता. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते एकत्र घेऊन तुम्ही त्याचा समारोप करू शकता. येतं लक्षात. पण याचा फायदा काय होतो? याचा फायदा असा होतो की त्या प्रश्नाबद्दल मी येऊन बालविवाहाचे असे परिणाम आहेत असं मी सांगणं आणि त्या मुलांनी विचार करणं यात फरक पडतो. आणि मग त्याच्या डोक्याला एक चालना मिळते, चुकलं तर चुकलं, इथे काय थोडंच शिक्षा होणार आहे. आणि मग कदाचित 80 मुलं एकत्र असताना, 40 मुलं एकत्र असताना मी नाही बोलणार, पण 8 जणांच्या ग्रुपमध्ये बोलायचं असेल तर मी बोलेन. येतं लक्षात. तर इथे मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते आणि ती चर्चा खूप चांगल्या पद्धतीने होते. तर कधीतरी आपण फिरावं त्या सगळ्या ग्रुपमधनं आणि जर असं जाणवलं की बाबा इथे काहीतरी चर्चा अडकतीये तर आपण त्यांना उपप्रश्न देऊन सुचवू शकतो की असं नाही असं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेम मैत्री आकर्षणाबद्दल विचार होतो आणि मला काही जण असं म्हटलं की का द्यायचं मला नाही कळत. मी म्हटलं मग मला सांगा मैत्री माहिती आहे ना तुम्हाला? ते म्हणले हो. केली आहे का मैत्री? केली. मग तुमचा हा मित्र आहे म्हणजे नक्की काय आहे? मग विश्वास आहे. मग द्या ना विश्वास. मग आम्ही भावना शेअर करतो, आमच्या मनातलं शेअर करतो, मग द्या शेअर करणं, भावना व्यक्त करणं, मग ते मुद्दे येतात. अशी आपण मुलांना काही उदाहरणं दिली की मुलं खूप चांगली चर्चा करतात. आणि मी तुम्हाला अनुभव सांगतो याच्यामध्ये इतकी भारी चर्चा होते. म्हणजे मी कॉलेजपासून लहान मुलांपर्यंत बघितले, मुलं ठामपणाने बोलतात आणि खूप जोशमध्ये. म्हणजे मी तरुण मुलांचं ज्या वेळेला घेत होतो ना, जात धर्म आरक्षण याच्यावरनं, म्हणजे इथं बसलेला मुलगा हा ताकद पार अगदी पुढं करत जातो. माझा मुद्दा किती आहे. कॉलेजच्या मुलांच्या पण ते जास्त होतं की मी सांगतो ते किती महत्त्वाचं आहे काय असं. आणि मग फक्त एक नियम सांगायचा की भांडण नाही करायचं, आपलं मत स्पष्टपणानं पण शांतपणानं मांडायचं, कुणाला दुखवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची अट ज्या 2-3 अटी त्याच्यातल्या पहिली अट, प्रत्येकानं बोललंच पाहिजे. किंवा एक तरी मुद्दा प्रत्येकानं मांडला पाहिजे. नाहीतर काय होतं ना, एक खूप मोठी अवघड गोष्ट असते. कधी कधी ना मला असं वाटतं मलाच सगळं येतो आणि मग गटातला एकच असतो ना, तो इतका बोलतो बाकीच्या विचारायला किती म्हणतात हा तेच माझा मुद्दा आहे, माझा नाही तो सांगतो तोच आहे. तर म्हणून गटचर्चा करताना टेक्निक हे बघायला पाहिजे की त्या गटामध्ये एकाचं भाषण नको व्हायला. मग जर एक जण खूप बोलत असेल तर त्याला सांगायला पाहिजे तू छान मुद्दे मांडतोस पण थोडा वेळ थांब, बाकीच्यांना बोलू दे, मग शेवटी मुद्दे नाही आले तर मग तू मांड. आणि फार अवघड असतं ना, म्हणजे बोलणं जितकं अवघड असतं की नाही तितकं मला येत असताना गप्प बसणं फार अवघड असतं त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे कदाचित मला भाषण करताना थोडं जरा कंट्रोल करणं अवघड जातं, म्हणजे स्वतःला बोलायला अडचण येत असेल, पण सगळ्यात अवघड असतं की मला सगळं येतंय पण बाकीच्यांना संधी मिळावी म्हणून मी गप्प बसते. ते फार अवघड असतं आणि त्याला स्किल लागतं, ते आपल्याला प्रशिक्षण करण्याचा डेफिनेटली पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग अजून एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा मुलांना जो सांगायला पाहिजे चर्चा घेताना की गटातल्या 8 मुलांना वेगळं वाटतंय आणि एका मुलाला वेगळं वाटतंय तरी त्याचा मुद्दा लिहून घ्यायचा, तो टाळायचा नाही. तुम्ही चर्चा करा तिथे, तुला असं वाटतं नाही पण मला असं वाटतंय, चर्चा करा, पण त्याचा मुद्दा लिहायला पाहिजे का? कारण तो आला पाहिजे गटचर्चेत सगळ्यांच्या समोर. नाव नका घेऊ, त्या मुलाचं नाव लिहायची गरज नाही, पण तो मुद्दा आला पाहिजे. आणि मग त्या मुलाला असं वाटेल की यस माझ्या मुद्द्याची दखल घेतली. चूक का बरोबर ह्यानंतर सगळ्यांच्या सोबत एकत्र असताना आपण बोलूयात. आणि चूक बरोबर नसते, त्याचं मत असतं, वेगळं असतं, आपण ठरवतो चूक का बरोबर आणि त्याच्यात काही असेल तर आपण त्याची चर्चा करू शकतो की नाही बाबा हे असं तुला वाटतंय पण त्याच्यातली हेही बाजू समजून घ्यायला पाहिजे. समजतं मी काय म्हणतो? आणि तुम्ही अशी गटचर्चा आपण आता घेणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत एका विषयावरती जो आताच्या काळातला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरनं. तर ती गटचर्चा तुम्ही सगळ्यांनी घेतल्यावरती तुम्हाला तो जास्त अनुभव येईल, कळतं? पण हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. म्हणजे मी एक सहज उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक 9-10 वर्षांपूर्वी जास्त झाली असतील तेव्हा आम्ही एक 7वी 8वी 9वीतल्या मुलींचं शिबिर घेतलं होतं. आणि एक मुलगी साधारणतः एक 6वी 7वीतली मुलगी असेल ती त्यावेळेला 7वीला, ती आता इंजिनिअरिंगला आहे. ती पळत माझ्याकडे आली आणि ती म्हटली श्रीकांत आता मी जिंकले. मला कळलं नाही कारण गटचर्चेमध्ये जिंकणं आणि हारणं असं नसतं ना, आपण आपली मतं मांडतो. ती मुलगी म्हणली मी जिंकले. म्हणलं कशी काय जिंकलीस? ती म्हणली खूप म्हणजे मुलगा मुलगी समानता याच्यावरती प्रश्न होते.
आणि त्याच्यातला एक प्रश्न असा होता की मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ. असं सगळ्या प्रश्नांमधला एक प्रश्न होता की मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ. तर ही मुलगी म्हणाली मी सगळ्यांना एक प्रश्न विचारला याचं उत्तर पुन्हा कळत नव्हतं. म्हणलं काय प्रश्न विचारला. ती म्हणली उद्या जर बाईनं असं ठरवलं की पुरुषाला जन्मालाच नाही घालायचं तर काय पुरुषाला जन्माला घालायचं. बघा हे बघा आता हे आपल्या वातावरणाने विचार केला तर हे उलटं पण होऊ शकतं. म्हणजे नुसत्या बाईनं ठरवलं मूल जन्माला घालायचं तर ते शक्य नाही. जसं नुसत्या पुरुषाला जन्माला घालणं शक्य नाही तसं नुसत्या बाईनं घालणं पण शक्य नाही. येतं लक्षात. पण त्या सातवीतल्या मुलीला हा प्रश्न पडणं हे यश आहे ना त्या चर्चेचं. तिनं त्या पद्धतीने विचार करणं आणि तिनं सगळ्यांच्या समोर ठामपणाने आपला मुद्दा मांडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की येस मुलं काहीतरी करत आहेत आणि मुलांनी त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत, आपण नाही द्यायची. समजतं. अशा फार गमती तुम्हाला पण येते ज्यावेळेला गटचर्चा होतात त्याचे मुद्दे नीट व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गटचर्चा संपल्यानंतर ते आपण जिथे आपलं ट्रेनिंग आहे तिथे जे चार्ट्स लावू शकतो इतर वेळेला पण मुलं ते वाचू शकतात, त्याच्यावरती डिस्कशन करू शकतात. तर हे चांगला आणि सोपा भाग आहे. अर्धा पाऊण तास मुलांनी चर्चा केली. प्रेझेंटेशनसाठी 15 मिनटं गेली, 15 ते 20 मिनटं समजा जे काय त्यांनी चार्टमध्ये लिहिलेले. हा फक्त ते प्रेझेंटेशनच्या वेळेला अजून एक सांगायला लागतं जेवढं चार्टमध्ये लिहिलंय तेवढंच सांगायचं. नाहीतर कधी कधी गडबड काय होते जे कोणी प्रेझेंटेशनला समोर येतं की नाही आमच्या गटात काय चर्चा झाली ते अख्खी चर्चा तिथं करतात. असं झालं मग तसं झालं नाही. मग त्यांना सांगायचं इथे फक्त पॉईंट्स घ्या. चर्चा गटात केली ना इथे पॉईंट्स घ्या कारण आपल्याला पुढं ती चर्चा एकत्र बसवायची. आणि एक प्रशिक्षक म्हणून मग तुम्ही ते विचार करायचं की आपल्या कुठल्या मुद्द्यावर आपण बोलू शकतो समोर त्या गटचर्चेच्या ऍक्टिव्हिटीचा करताना हे आपण त्याला बघू शकतो. येतं लक्षात. तर खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1 ही गटचर्चा आहे त्यामुळे सगळ्यांनी बोललं पाहिजे. आपण आता घेणार आहोत गटचर्चा तुमच्यासोबत. तर पहिला नियम की 8-10 जण जे असतील तर त्या 8-10 जणांनी एकमेकांच्या सोबत मध्ये बसून बोलायचं आहे. प्रत्येकानं किमान प्रत्येक प्रश्नावरती आपलं मत मांडायला पाहिजे. जे काय असेल ते थोडंफार असेल त्या पद्धतीनं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यातला की मीच सगळ्या बोलतोय आणि बाकीचे बोलत नाही असं नाही होतं का. मग दुसऱ्यांना मी बोलायची संधी दिली पाहिजे. तिसरा मुद्दा कुणाचाही मुद्दा खोडायचा नाही. मत मांडा तुम्ही त्याच्यावरती मला हे पट्टे करण्यासाठी पण ते लिहायचंच नाही असं नाही होणार. एक मुद्दा जर वेगळा असला तरी तो आपण लिहून घ्यायचा. समजतंय. एवढं कळतंय. आपण आता पहिली तुमच्यासाठी मी काही प्रश्न देतो. हे आता आहेत असेच गट. हां हे आता आहेत असेच गट आपण ठेवूया. गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 4. येत्या लक्षात. गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 4. ओके. गटातल्या कुणीतरी एकानं गटातल्या कोणत्या एकानं प्रश्न लिहून घ्या. मी जे सांगतोय ते. आज आपण मी आणि संजय सर आता थोडं बोलत होतो त्याच्यातनं काही प्रश्न काढले तर ते प्रश्न आपण लिहून घेऊया. आत्ताच्या सध्याच्या काळात असलेल्या याच्यावर पहिला प्रश्न आहे मला माझा धर्म केव्हा आणि कसा कळला. मला पहिला प्रश्न आहे मला माझा धर्म पहिल्यांदा केव्हा आणि कसा समजला. ठीक आहे. पुन्हा सांगतो मला माझा धर्म पहिल्यांदा केव्हा आणि कसा समजला. नंबर 1. प्रश्न नंबर 2 मला माझ्या धर्माचा अभिमान वाटतो का आणि असेल तर का. दुसरा प्रश्न आहे मला माझ्या धर्माचा अभिमान वाटतो का असेल तर का. झालं. मला माझ्या धर्माचा अभिमान वाटतो का असेल तर का नसेल तर का. जे काही असेल त्याचं उत्तर का. पुढचा मुद्दा आहे माणसाला जगताना धर्माची गरज आहे का. माणसाला जगताना धर्माची गरज आहे का असेल तर कशासाठी. माणसाला जगताना धर्माची गरज आहे का असेल तर कशासाठी. म्हणजे कुठे कुठे धर्म लागतो माणसाला. पुढचा प्रश्न आहे जर धर्मच नसेल
तर काय होईल? समजा कुणाला कुठलाच धर्म नाही आहे असं झालं तर काय होईल? ठीक आहे, आपण प्रशिक्षक आहोत म्हणून मी 3 प्रश्न मुद्दाम त्याच्यात ॲड केले. धार्मिक दंगली होण्याची कारणं काय? धार्मिक दंगली होण्याची कारणं काय? दुसरे आहे धार्मिक दंगलींचे परिणाम काय? धार्मिक दंगलींचे परिणाम काय? आणि तिसरा मुद्दा आहे कुठला असेल त्याच्यावरती उपाय काय? धार्मिक दंगली बंद होण्यासाठी उपाय काय? फक्त उपायामध्ये 3 टप्पे आले पाहिजेत. एक आहे समाजानं, दुसरं सरकारनं आणि तिसरं मी. येते लक्षात? उपाय काय करायचे त्याच्यामध्ये आहे समाजानं, नंबर 2 सरकारनं आणि नंबर 3 मी. ठीक आहे, समजतं? तुम्ही आता ही आपापल्या गटामध्ये जा, बसा. आत्ता 3:05 झालेली आहेत. 3:30पर्यंत आपण सगळेजण ही चर्चा पूर्ण करणार आहोत. गटातल्या सांगितलेले नियम तुम्हाला पण लागू आहेत बरं का? गटातल्या प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि कोण आधी बोलणार, मी आधी का तू आधी, याच्यातच 15-20 मिनटं वाया जातात. तर तसं करायचं नाही, लगेच स्टार्ट करायची चर्चा आणि भेटायची. ओके? आणि एकत्र म्हणजे एकतेची भावना जी आहेत त्याच्यामध्ये जागृत केल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे मन परिवर्तन करू शकतो. आणि जर आपल्याला धार्मिक दंगली वगैरे घडवायचं कमीच करायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे जे सगळ्या विचारसरण्या आहेत तो माणसापासून वेगळा बनवतो हे जे आहेत या सगळ्यांना म्हणजे मोडीत काढलं पाहिजे. कसं आपल्या राष्ट्रकाराची जी विचारसरणी आहे की बाबा माणसाला माणसासारखं म्हणजे माणसाला माणसाची माणसासारखं वागवायचे, हे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. माझ्या कुटुंबात नातेवाईकांच्यात काळा काहींचं मत होते की आमचा व्यवसायच तसा होता. त्या व्यवसायामुळं म्हणजे एखाद्याचं सुतारकाम आहे तर सुतारकामामुळं त्याचा जात धर्म काय असेल ते कळाला, किंवा एखाद्याचा काय असेल ते बागवान म्हणून व्यवसाय असेल तर त्याला त्याचा धर्म त्यामुळे कळाला. पुढचा असं होता की सण उत्सवांमुळे कळाला, कारण आपल्या इथं बघायला गेलं तर प्रत्येकाचे सण उत्सव धर्माप्रमाणे वेगवेगळे असतात. त्यामुळे आम्हाला आमच्या सण उत्सवांमुळे आमचा धर्म कळाला असं होतं. तर काहींचं मत होतं की आमच्या भाषेमुळे वाटत असेल तर का किंवा नसेल तर का नाही. आमच्या ग्रुपमध्ये या गोष्टीवर भरपूर चर्चा झाली. आमच्या ग्रुपमध्ये दोन्हीसुद्धा मतं निर्माण झाली. एक जण म्हणत होते धर्म मानलाच पाहिजे, एक जण म्हणत होते धर्म न मानला पाहिजे. धर्माचा अभिमान असलाच पाहिजे किंवा धर्माचा अभिमान नसलाच पाहिजे. धर्माचा अभिमान असला का पाहिजे, तो फक्त स्वतःपुरता असला पाहिजे, घरापुरता मर्यादित असला पाहिजे. बाहेर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी मी भारतीय आहे हाच आपला धर्म असला पाहिजे. आपण घरात असतो, बाबा मी घरात आहे, मी हिंदू आहे, मी घरात आहे, मी मुस्लिम आहे, त्यावेळी मी माझे जे रूढी परंपरा आहेत त्यावेळी मी ती स्वीकारेन. पण ज्यावेळी मी घरातून बाहेर पाऊल ठेवेन त्यावेळी मी एक भारतीय आहे हाच मुद्दा आपल्या डोक्यात असला पाहिजे. मग आपल्याला ते पुन्हा नीट समजावून सांगायला पाहिजे. आणि हा जो मी मगाशी गोंधळ सांगितला की एकीकडे मला वाटतं की मला माझ्या जातीचा अभिमान आहे आणि नंतरच्या प्रश्नाला मी असं उत्तर देतो की जातीची गरज, धर्माची गरज नाही. येतं लक्षात? किंवा त्याच्यातला अजून एक जो प्रश्न होता की ज्या काही धार्मिक दंगली होतात त्याचे काय परिणाम होतात. तर त्या परिणामाच्या बद्दल बोलत असताना त्याच्याबद्दल जास्त अधोरेखित व्हायला पाहिजे आणि हे जर टाळायचं असेल तर त्याच्यात माणूस म्हणून काय हानी होते याच्यावरती फोकस व्हायला पाहिजे. आणि आपली ही सगळी चर्चा ज्यावेळेला आपण संपवतो तेव्हा ती माणूस या मुद्द्याकडे यायला पाहिजे, धर्मावर. समजते? आणि मग धर्माचं मगाशी मी कुठलं तर एका गटामध्ये ते पाहिलं, त्याची चर्चा पण म्हणजे काय, मग धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या द्या. तर ते माहितीच नसतं धर्म म्हणजे काय. बरं सांगा धर्म म्हणजे काय, तर माहीत नाही. जातीसाठी माती खाईल असं जातीबद्दलचं त्यावेळेला घेतो त्यावेळेला लोक सांगतात मी जातीसाठी माती खाईल. अरे पण आणि मग त्याला विचारलं की नाही ऐका असं की नाही. पण आता पुढचा मुद्दा ऐकलं की तुम्हाला अजून लक्षात येईल की जातीसाठी माती खायची असं म्हणण्याला जर विचारलं जात म्हणजे काय तर त्याचा अर्थ नाही.
आहे, पण ज्याचा अर्थ ऐका गंमत बघा, म्हणजे ज्याचा अर्थ मला माहीत नाही त्याच्यासाठी मी माती खायला तयार. देव देश आणि धर्माबाई प्राण घेतलं हाती, म्हणजे धर्मासाठी जीव दे. धर्माचा अर्थ काय नक्की काय माहित नाही, म्हणजे माहीत नाही त्याच्यासाठी जीव देणं हे कितपत योग्य आहे. आधी ते किमान समजून तर घे नक्की. आणि धर्माच्या कन्सेप्टमध्ये आत्ता उदाहरण देताना पण आपण ते पूजा आणि प्रार्थना याच्यातनं ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला 2 वेळेला असं झालं की मुस्लिम समाजाबद्दलचं उदाहरण सांगितलं की मुस्लिम घरामध्ये दिवसातनं काही नमाज इतक्या वेळेला होतो किंवा जे काय आहे ते. पण हेच हिंदू धर्मात पण होतंच की, ख्रिश्चन धर्मात पण होतं की, बौद्ध धर्मात पण होतं की, पण बोलताना त्याचा उल्लेख येत नाही कारण आपल्या डोक्यात चौकड बसलेली असते. म्हणजे उद्या जर विचारलं एकदा आम्ही असं केलं होतं की दहशतवादी कसा दिसतो, म्हणजे दहशतवादी धार्मिक दहशतवादी त्याचं कसा दिसेल त्याचं वर्णन कर की लोकांचं ठरलेलं उत्तर असतं काय कसा दिसेल, दाढी, अजून काळे कपडे, डोक्याला बांधलेलं आणि धर्मानं मुस्लिम. म्हणजे आमच्या डोक्यात बसले की दहशतवादी म्हणजे ही जी चौकट आहे याची मुलांना जाणीव करून द्यायला पाहिजे. येतं लक्षात. आणि बोलताना एकीकडे जे असं सांगतात की माझं पण असं मत आहे की धर्म असायची गरज नाही, पण ते दुसरीकडे म्हणताना असं म्हणतात की आपल्या हिंदू धर्मात असं नाही, त्या मुस्लिम धर्मात तसं असतं. धर्माची गरज नाही ना, मग आपला हिंदू धर्म कसा झाला. म्हणजे या सगळ्यामध्ये आपला जो गोंधळ झालेला असतो, जे आपण म्हणतो की मुलांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे, तो मांडायला पाहिजे. आणि मग धर्माच्या बद्दल सांगताना म्हणजे सानेगुरुजींचं असेल वाक्य आपण शेवट करताना त्या चौकटीत जायला हवं की खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम, किंवा तुकारामांचं वाक्य विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे भेदाभेद नाही केला पाहिजे, हा खरा धर्म आहे. माणसाला वाचवलं. शेजार धर्म म्हणजे धर्म म्हणजे काय ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे आणि साध्या आणि सोप्या भाषेत. तुम्हाला जर अडचण आली साध्या आणि सोप्या भाषेत सांगा. धर्म म्हणजे काय, वागण्याची पद्धत. शेजार धर्म म्हणजे काय, शेजारी म्हणून कसं वागायचं त्याची पद्धत. हिंदू धर्म म्हणजे हिंदू माणसानं कसं वागायचं, पूजा कशी करायची, कपडे कसे घालायचे, काय पद्धतीनं लग्न करायचं, काय पद्धतीनं माणूस मेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करायचे, तो त्याचा धर्म. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत. संपलं. बरं, आता याच्याबद्दलची शेवट तुम्ही चर्चा कुठं नेऊ शकता. जे मी प्रश्न एक टाकला होता की धर्माची गरज आहे का नाही. मला सांगा धर्माची गरज आहे असं आपण म्हणतो. सकाळी झोपेतनं उठलं, बघा मला धर्म लागतो. झोपेतनं उठलं धर्म लागतो का, झोपेतनं जाग यायला, दात घासले, आंघोळ केली, भूक लागली, शाळेमध्ये शिकायला गेलो, दुपारच्या वेळेला परत भूक लागली, संध्याकाळी टीव्ही बघायचा आहे, मला आनंद झालाय, माणूस मेल्यावर दुःख झालं, आकाशातनं पाऊस पडला. म्हणजे माणसाचं जे एकूण जगणं आहे. म्हणजे मी आपण कधीतरी एकदा अशी ऍक्टिव्हिटी पण म्हणून मुलांना सांगू शकतो की जगायला कुठं कुठं धर्म लागतो यादी काढा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जर तुम्ही यादी नीट काढली तर सकाळी झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी अशा जिथं धर्मच लागत नाही. आणि त्या सगळ्यांना सेवे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे. म्हणजे आपलं आयुष्य त्या अर्थानं धर्मनिरपेक्षच आहे. पण त्याच्या पलीकडं ज्याला आपण असं म्हणतो की आपण त्या ज्याने त्याच्या खोट्या संकल्पना केल्या त्याला गडबड. म्हणजे हिंदू धर्म ह्या चौकटीत म्हणत असताना आणि एकीकडे आपण सांगणार की सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, पण त्याच वेळेला सहिष्णुता हा आमचा भाग आहे. पण त्याच वेळेला जातीयता आहे ना त्याच्यात. मग इस्लाम ह्या शब्दाचा एक महात्मा गांधींचा फार एका ठिकाणी उल्लेख, म्हणजे महात्मा गांधींच्या नावानं सांगतात मला माहित नाही. धर्मातली गडबड आपण मुलांना सांगायला पाहिजे की वास्तव आणि ह्याच्यात काय गडबड झाली. गडबड अशी झाली की हिंदू धर्म सगळ्यात जास्त सहिष्णुतेबद्दल बोलतो. सहिष्णुता म्हणजे एकमेकांना समजून घेणं, सामावून घेणं, एकमेकांच्या सोबत नीट आदर करणं एकमेकांचा. पण जातीयतेसारखी, अस्पृश्यतेसारखी असहिष्णु वृत्ती जी आहे ती हिंदू धर्मामध्ये. इस्लाम या शब्दाचा अर्थ काय, शांतता. पण इस्लाम या शब्दाचा अर्थ शांतता असा आहे, पण अनेक दहशतवादी संघटनांच्या याच्यामध्ये पण कारवाई करताना जे काही माणसं दिसतात ते इस्लामचा उपयोग करताना दिसतात. ती माणसं त्या शब्दाच्या विरुद्ध वागतात. येशूचा काय, येशूला कुठला धर्म सांगितला,
ख्रिश्चन. येशूने संदेश कशाचा दिला? शांततेचा. पण जे ख्रिश्चन धर्म पाळतात अशा देशांनी जगावरती सगळ्यात जास्त युद्ध लावले. बौद्ध धर्मामध्ये काय सांगितलंय? मूर्तीपूजेला विरोध. पण जगात सगळ्यात जास्त मूर्त्या गौतम बुद्धाच्या. जैन धर्मामध्ये काय सांगितलंय? अपरिग्रह, साठवून नाही ठेवायचं, संपत्ती साठवायची नाही, मोह नाही करायचा, त्याग करायचा. आणि सगळ्यात बऱ्यापैकी संपत्ती त्या धर्मातल्या लोकांकडे साठवून असलेली दिसते. म्हणजे जे सांगितलं एक्झॅक्टली त्याचे उलट वागतो ना आपण. समजतंय? आणि नीट समजून घ्या, मी माझ्या आयुष्यात कट्टर हिंदू आहे, सनातनी हिंदू आहे असं म्हणणारे गांधी फाळणीच्या विरोधात होते. आणि ज्यांनी आयुष्यात धर्माच्या बद्दलचे पाळली नाहीत मूल्य असे बॅरिस्टर जिना आणि असे सावरकर ते फाळणीच्या बाजूने होते. आणि ज्यांनी धर्माच्या नावाखाली फाळणी झाली पाहिजे असं सांगितलं. समजते? हे आपण मुलांच्या सोबत बोलायला पाहिजे आणि मग मुलांना सांगायला पाहिजे की माणसाचं दुःख हे फार महत्त्वाचं आहे, आनंद फार महत्त्वाचा आहे. तो त्याच्या पलीकडे एक साधं उदाहरण जाता जाता 2 मिनिटात पटकन सांगतो. भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि त्या भारत पाकिस्तान कारगिलच्या युद्धाच्या वेळेला मीडियावाले काही प्रश्न विचारायला जातात. ऐका, हे मुलांना उदाहरण सांगा, खूप उपयोगी पडतं. आणि मग एका बाई असते जिचा मुलगा युद्धामध्ये शहीद झालेला असतो. त्या बाईला असं विचारायला जातं की तुम्हाला काय वाटतं, भारत जिंकेल का पाकिस्तान जिंकेल? त्यावेळेला ती बाई असं म्हणते की मला माहीत नाही भारत जिंकेल का पाकिस्तान जिंकेल, पण मला एवढं माहिती आहे की बॉर्डरच्या या साईडनं गोळी सुटू दे, नाहीतर बॉर्डरच्या त्या साईडनं गोळी सुटू दे, इकडच्या माणसाला लागू दे नाहीतर तिकडच्या माणसाला लागू दे, कुठल्या तरी एका बाईचं कुंकू जळेल. ते हिंदीमध्ये होतं तिचं की किसी माँ की कोख जल जाएगी, किसी महिला का सिंदूर जल जाएगा. म्हणजे एखादी बाई विधवा होईल आणि कुठल्या तरी मुलं कुणी ना कुणी मुलगा अनाथ होईल. हे थांबवायला पाहिजे, एवढं माझी इच्छा आहे. समजते? म्हणजे हे याच्या पलीकडचं आहे ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि मग हे आयुष्य. तर अशा पद्धतीने आपण जी काही चर्चा करू ती करायला पाहिजे. पण ॲज अ प्रशिक्षक म्हणून तुम्ही बोलताना, आपण बोलताना आपला हिंदू धर्म असं आपण काही नाही म्हणायचं. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म असं म्हणा. प्रशिक्षकाचा धर्म प्रशिक्षकांना मांडायची गरज नाही.